नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 22 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात। तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण याच भागामध्ये जीवा नंदिनीला ती वृद्ध अत्तर विकणारी बाई दिसणार आहे। तर प्रेक्षकांनो, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर सुरुवातीला बघा, जुई ही जीवा नंदिनीच्या बेडरूममध्ये आलेली आहे आणि खरंच त्यांची बेडरूम बघून ती अगदी थक्क होऊन गेलेली आहे। आणि त्यावेळेस जीवा विचारतोय की काय कशी वाटली, तेव्हा ती म्हणते की खरंच अगदीच तुमच्यासारखी खूप छान आहे असं म्हणून ती त्यांची फोटो फ्रेम वगैरे बघत असते आणि त्यावेळेस जीवाला म्हणते की खूप छान आहे। आता प्रेक्षकांनो, त्याच वेळेस बघा तिचं लक्ष जीवानं आणलेल्या स्वतःच्या मुलीसाठी आणलेल्या घुंगरांकडे जातं आणि प्रेक्षकांनो, ती स्वतःला न आवरत त्या घुंगरांना हात लावते आणि यामुळे जीवाला राग येतो आणि जीवा तिला म्हणते ए अगं अगं थांब असं जोरात ओरडतो। आणि त्यावेळेस बघा लगेच तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती रडायला लागते आणि त्यावेळेस ती म्हणते की सॉरी काका, चुकलंच माझं, मी असं नको करायला होतं। त्यावेळेस बघा ते लगेच नंदिनी म्हणते की काय आहो जीवा, कशाला ओरडताय तिच्यावर। आणि त्यावेळी जीवालाही वाईट वाटतं की मी उगाचच तिला बोललो। आता प्रेक्षकांनो, इकडे दुसरीकडे बघा रम्या आणि विजय हे दोघे जण गाडीत बसलेले असतात आणि त्यावेळेस बघा विजयचं हातद्वारे वगैरे करून काहीतरी एकट्याचं चालू असतं आणि त्यावेळेस रम्या म्हणते की काय विजय, काय चालू आहे तुझं, असं का करतोयस तू। त्यावेळेस बघा विजय म्हणतो की जंगलाचा नियमच आहे, जर जंगलामध्ये टिकून राहायचं असेल तर समोरच्याला संपवावं लागतं। आणि असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की म्हणजे काय। त्यावेळेस विजय म्हणतो की काही नाही, ते सोड। असं म्हटलं तर रम्या म्हणते की नाही तू सोड, तुझं काय चाललंय, किती वेळ झालं सतत तोच विचार करतोयस। त्या पार्थ आणि काव्याने जी फेक ऑडिओ क्लिप पाठवली आहे त्याबद्दलच किती विचार करत राहणार आहे, सोड आता ते। असं म्हटल्यानंतर इथे विजय म्हणतो की नाही, ते माझ्या डोक्यात गेले आणि डोक्यातूनच जात नाही, माझा संताप होतोय। आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की आता ती काव्या आणि हे पार्थ हे दोघे जण माझ्या रडारवर आहेत, मी त्यांना सोडणार नाही। असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की जाऊ दे, तू नको त्यांचा विचार करू, पण तुला खरं सांगू का, मला त्यांच्या बोलण्यानं काहीही फरक पडत नाही, मला फरक पडतो तर तू माझ्याबद्दल काय विचार करतोयस ते। असं म्हटल्यानंतर ती म्हणते की तू चिल राहा, कारण आपलं लग्न होऊस तर मी हे सहन करेनच, मला काहीही वाईट वाटत नाही। यावेळेस इथं विजय म्हणतो तेच तर नकोय ना, आता तेच तर दूर करण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन माझ्या डोक्यात चालू आहे। असं म्हटल्यानंतर रम्या विचारते की काय। त्यावेळेस इथे विजय म्हणतो की आत्ता नाही सांगणार मी तुला, उद्या तू आणि आई दोघी जणी मला भेटा, तुम्हाला सर्व काही व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगतो। आता प्रेक्षकांनो, इकडे बघा इथे जुई रडत असते आणि तिला नंदिनी शांत करते आणि त्यावेळेस ती म्हणते की जुई म्हणते की चुकलंच माझं, माझी आई म्हणली होती की दुसऱ्यांच्या वस्तूला असा न विचारता कधी हात लावायचा नाही, खरंच चुकलं माझं। असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की नाही, तुझं काहीही चुकलेलं नाही। आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यातच जीवा समोर येतो आणि जीवा म्हणतो की हे बघ, तुझा हा काका ना बुद्धूच आहे, त्याला काही कळतच नाही, तुझ्यासारखे निरागस मुलीशी कसं वागायचं हे त्याला कळतच नाही। पण सॉरी, आता इथून पुढं मी कधीच तुझ्याशी असं वागणार नाही आणि हो प्लीज रडू नको ना गं, तू जर रडत असशील ना तर मला अजिबात चांगलं वाटत नाही। आणि तुला माहितीये का, बंदूक, तलवारे, तोफा हे सगळं एका साईडला आणि तुझं रडणं एका साईडला, तुझे अश्रू एका साईडला, त्यामुळे प्लीज रडू नकोस। असं म्हटल्यानंतर बघा ती हसते आणि त्यावेळेस ते म्हणतो की आता तुम्हाला हवं तर शिक्षा कर, तू मला एक जोरात ठोसा मार, नाही तर तुझ्या नंदिनी मावशीसारखा माझा जोरात कान पिळ। असं म्हटल्यानंतर मग ती जोरात हसायला लागते आणि त्यावेळेस बघा इथे जीवा म्हणतो तुला घुंगरं आवडतायत ना, चल मी तुला बांधून देतो। आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा जीवा तिला कॉटवर बसवतो आणि तिच्या पायामध्ये घुंगरं बांधतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की अगदी परफेक्ट बसलेत ग तुला। असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणते की हे बघ, आमच्या बाळाला येण्यासाठी खूप टाईम आहे आणि त्याच्यासाठी जरी घुंगरं आणले असले ना तू वापरलेस तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि आता प्रेक्षकांनो, इथे जीवा म्हणतो की आता घुंगरं बांधून झालेत, मग एक छानसा डान्स व्हायला पाहिजे। मग त्यावेळेस बघा इथे जुई म्हणते मग गाणं कोण लावणार। मग त्यावेळेस जीवा नंदीला म्हणतो की काय अगं, तू गाणं पण लावलेलं नाहीयेस। असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते काय आहो तुम्ही, मी का। तेव्हा जीवा म्हणतो की बरोबर थांब, तू सांग कुठलं गाणं लावायचं। त्यावेळेस बघा इथे जुई सांगते की घुंगराच्या तालावर। आता प्रेक्षकांनो, यावेळेस मग जीवा हे गाणं लावतं घुंगराच्या तालावर आणि प्रेक्षकांनो, त्यावेळी जुई खूप सुंदर असा डान्स करत असते आणि तेव्हा बघा तिचा डान्स बघून हे दोघेही खूप थक्क होतात आणि तिचं एवढं सुंदर डान्स बघून हे अजून तिच्यामध्ये गुंतून जातात आणि ती खरंच खूप सुंदर असा डान्स करत असते। आता तिचा डान्स करून झाल्यानंतर
नंदिनी तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की खूप छान डान्स केलायस आणि थांब मी तुझ्यासाठी ना नारळवडी घेऊन येते. आणि ती नारळवडी आणण्यासाठी जाते आणि त्यावेळेस बघा जीवा जुईच्या पायामध्ये जे घुंगरं बांधलेले आहेत ते सोडतो आणि त्यावेळेस बघा नंदिनी नारळवडी घेऊन येते आणि ती जुईला खायला देते. त्यावेळेस जीवा म्हणतो की मज्जा हो एका मुलीची. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी म्हणते तुला घुंगरं खूप आवडतात ना, थांब आपण एक आयडिया करू. आणि असं म्हटल्यानंतर बघा ती कपाटकट जाते आणि एक सिंगल घुंगरू जे आहे ते ब्लॅक जाड धाग्यामध्ये ते बांधते आणि तेच घुंगरू बघा जुईच्या पायामध्ये बांधते. आणि त्यावेळेस जुई खूप हळवी होते आणि तिच्या घट्ट मिठी मारून नंदिनीला घट्ट मिठी मारून ती रडायला लागते. मग त्यावेळेस नंदिनी विचारते काय झाले, का रडतीयस तू. असं म्हटल्यानंतर जुई म्हणते की जेव्हा मी नाशिकमधून इकडे मुंबईमध्ये येत होते ना, तेव्हाच माझ्या आईने माझ्या पायामध्ये असंच घुंगरू बांधलं होतं, पण या मुंबईच्या गर्दीमध्ये कुठं हरवलं ते काही माहितीच नाही, मग कुठं पडलं मला कळलंच नाही. असं म्हटल्यानंतर बघा ती म्हणते की मला आज आईची आठवण आली. आता प्रेक्षकांनो यावेळेस जुई म्हणते की उद्या आजीकडे जायचं, ते काय प्लॅन आहे काय आहे ते मला सांगा. त्यावेळेस जीवा म्हणतो की थांब तू आधी खाऊन घे, मी तुला सर्व काही सांगतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा पार्थ हा काव्याला डोळे बंद करून घेऊन आलेला असतो आणि काव्यासाठी खास सरप्राईज त्यांनी आणलेलं असतं. आणि त्यावेळेस काव्या विचारते की काय आहो पार्थ, मी दमून आली आहे ना, मला प्लीज आराम करायचा, सोडा न बास आता हे. असं म्हटल्यानंतर इथे बघा पार्थ तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढतो आणि समोर दिसतं तर काय एक छोट्याशा सुंदर असा बाळाचा फोटो असतो आणि त्याच्या हातात बघा IASचं बुक असतं. आणि त्यावेळेस मग आता पार्थ काव्याला खाली बसतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की मला माहिती आहे 9 महिने स्वप्न डोळ्यात ठेवून आणि बाळालाही वाढवणं हे खूप तारेवरची कसरत आहे, म्हणूनच तर असं काहीतरी मी तुमच्याशी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आईपणाची आस डोळ्यांमध्ये ध्यास, म्हणून तर मी केलाय हा सर्व अट्टहास. असं म्हटल्यानंतर बघा इथे लगेच काव्या म्हणते की वा बाबांना कविता पण सुचायला लागली की. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की आपली मुलगी खरंच खूप लकी असणार आहे. आणि त्यावेळेस मग पार्थ म्हणतो मुलगी का, मुलगी नको, मला मुलगा हवा आहे, कारण मी तुम्हाला सोडून दुसऱ्या कुठल्याच मुलीवर प्रेम करू शकत नाही. त्यावेळेस तो विचार करतो की मी तुमच्यावर प्रेम करू की मग आपल्या मिनी काव्यावर, कारण ती जन्माला आली की तीही तुमच्यासारखीच गोड सुंदर दिसणार, मग मी कोणावर प्रेम करायचं. असं म्हटल्यावर काव्या म्हणते की मिनी काव्यावर. आता प्रेक्षकांनो इथे बघा यांचा नाश्ता चालू असतो आणि त्यावेळेस मिथुन काका कोडं सोडत असतात आणि त्यावेळेस ते विचारतात की त पासून सुरू होणाऱ्या कन्याचं नाव सांगा. आणि त्यावेळेस बघा इथं जुई येते आणि तेव्हा ती म्हणते की तनुजा किंवा तनया. असं म्हटल्यानंतर इथे मिथुन खुश होतो आणि तो म्हणतो की वा 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 हेच तर उत्तर आहे माझं. आणि त्यावेळेस बघा पार्थ म्हणतो की ही पिऊची मैत्रीण आहे का. त्यावेळेस मिथुन काका म्हणतात की अरे पार्थ पिऊ हॉस्टेल आहे, मग तिची मैत्रीण कशाला इथे येईल. मग त्यावेळेस बघा लगेचच तेवढ्यात मानिनी येते आणि त्यावेळेस ती म्हणते की जुई आलीस तू, ए बस सँडविच खाऊन घे. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की सँडविच. तेवढ्यातच नंदिनी येते आणि ती म्हणते की सँडविच म्हणजे 2 ब्रेड असतात, वडापावसारखंच अगदी, फक्त 2 ब्रेड असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या असतात, तयापासून तयार होतं सँडविच. असं म्हणून बघा ती इथे जुईला सँडविच खाण्यासाठी देते. आणि त्यावेळेस जुई म्हणते की खूप छान आहे. आणि त्यावेळेस मानिनी विचारते की काय ग, ज्या आजीकडे हिला द्यायचंय ती आजीचा स्वभाव तर व्यवस्थित आहे ना. आणि त्यावेळेस बघा नकळत जुई बोलून जाते की ती खूप घाणेरडी आजी आहे आणि ती सांगणार. तेवढ्यातच लगेच जीवानंदिनी म्हणतात की नाही आम्हाला जायला उशीर होतोय. आणि जुईला शांत करण्याचा प्रयत्न करते नंदिनी आणि शांत बसवून तिथून हे दोघे तिघे सगळेजण निघून जातात. आता प्रेक्षकांना त्यावेळेस मानिनी मिथुनला म्हणते की हे दोघेजण माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस बघा मिथुन काका म्हणतात की ठीक आहे, जे काही लपवत असतील ना आपल्याला तर माहिती आहे ते चांगल्यासाठीच लपवत असतात आणि त्यांना चांगलं काहीतरी करायचं असतं तेव्हाच ते लपवतात, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि प्रेक्षकांनो आता इकडे बघा कॅफेमध्ये वसुंधराला आणि रम्याला इथे विजयनं बोलवून घेतलेला आहे आणि त्याचा जो काही प्लॅन आहे तो डिस्कस करायचा आहे. त्यावेळेस बघा ते वेटरला सांगतो की रम्याला काय हवं आहे, म्हणजे सिनेमॅन कॉफी तिला हवी आहे असं सांगतो. त्यावेळेस मग वसुंधरा म्हणते की अरे वा विजय, तुम्ही रम्याच्या अगदी छोट्या छोट्या आवडीनिवडी सर्व काही तुम्हाला माहिती आहे की. मग त्यावेळेस बघा विजय म्हणतोय की हो, पण तुम्हाला त्या घरामध्ये मान मिळत नाही याचं काय, मी आल्यापासून बघतोय तुमचा सतत अपमान होतोय आणि यासाठीच माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे जेणेकरून तुमचा त्या घरात कधीच अपमान होणार नाही. आता प्रेक्षकांनो इथे
विजय त्या दोघींना जो प्लॅन आहे तो समजावून सांगतो. त्यावेळेस वसुंधरा म्हणते की नाही नाही हे कसं शक्य आहे, आणि रम्या देखील म्हणते की नाही हे कसं शक्य आहे. मग त्यावेळेस विजय म्हणतो थांबा अगोदर पुढचं तर ऐकून घ्या. आणि बघा प्रेक्षकांनो अजून काही तो पुढं सांगणार तेवढ्यात मग परत वसुंधरा म्हणते की हां भारी आहे की करूयात आपण असं. पण त्यावेळेस बघा रम्या म्हणते की नाही मला विचार करायला वेळ पाहिजे आहे. आणि थोड्या वेळानं परत वसुंधरा म्हणते की सांग काय आपलं काय ठरलंय सांग तुझं. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की विजय मी घरी जाते, शांतपणे विचार करते आणि मग तुला सर्व काही सांगते. यावेळेस विजय म्हणतो की ठीक आहे व्यवस्थित विचार कर, शांतपणाने विचार कर आणि मला सांग जर याला होकार असेल तर खरंच तुमचेच अडथळे दूर होतील. आणि यावेळेस बघा प्रेक्षकांनो हा जो काही प्लॅन आहे तो खरंच खूप डेंजरस असणार आहे काव्या आणि पार्थसाठी. आता प्रेक्षकांनो इकडे बघा जीवा नंदिनीने रेखाताईला इथे बोलवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर रेखाताईचे मिस्टर देखील इथे आलेले आहेत. आणि त्यावेळेस इथे नंदिनी त्यांना समजावून सांगते की तुम्हाला जुईचे आई बाबा म्हणून जायचं आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की त्या पाळणाघरामध्ये तुम्हाला हिचं ॲडमिशन करायचं आहे आणि त्या पाळणाघरवाल्याला आपल्याला घोळात घ्यायला लागेल. असं म्हटल्यानंतर इथे रेखा म्हणते की कसं काय असं कसं शक्य. त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते की मला माहिती आहे हे पाळणाघरवाले त्या अत्तरवाल्या बाईला नक्कीच सामील असणार आहेत, कारण कोणीच तिच्या बाजूने काही पुरावा देण्यासाठी तयार होत नाही. तुम्हाला आठवतंय ना ती बाई देखील ती बाळाचा वडिलांचा नंबर मागितला तर तिने दिला नाही आणि त्यामुळे यांना खोळात घेतलं तर नक्कीच ते आपल्या जुईला मुद्दामहून किडनॅप करायला ती म्हातारी येईल. असं म्हटल्यानंतर इथे रेखा म्हणते की हे रिस्की आहे, पण त्यावेळेस जुई म्हणते की नाही काहीही होणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे कॅफेमध्ये वसुंधरा म्हणते की खरंच विजय तुमच्यामुळे आम्हाला थोडा धीर आलाय आणि आम्हाला आपला असं कोणीतरी आहे असं वाटतंय. आता प्रेक्षकांनो इकडे रेखाताई म्हणते की हे खूप रिस्की असणार आहे आणि हे सर्व जमल ना, ती जुईलाच बाई किडनॅप करल का. यावेळेस जुई बघा तिची समजूत काढते आणि त्यावेळेस ती म्हणते की सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल आणि मला माहिती आहे नंदिनी मावशी आणि काका दोघेही मला वाचवतील. यावेळेस बघा रेखाताईचं जे मिस्टर आहेत ते म्हणतात की खरं ही मुलगी खूप गोड आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस जीवा रेखाताईच्या मिस्टरांना म्हणतो की तुम्हाला जे GPS आणायला सांगितलं होतं ते आणलंय ना. त्यावेळेस बघा तो म्हणतोय की हो हे बघा मी आणलंय. आणि त्यावेळेस इथे जुई विचारते की GPS म्हणजे काय. मग त्यावेळेस बघा इथे लगेचच नंदिनी सांगते की GPS म्हणजे आता तू कुठेही गेलीस तरी तुझं लोकेशन आम्ही ट्रेस करू शकतो, मग आम्हाला माहीत होणार की तू कुठे आहेस. त्यावेळेस जुई म्हणते की प्रत्येक मुलाच्या हातामध्ये हे GPS असायला पाहिजे, मग आपल्याला लगेच कळेल की तो कुठे असेल. आता त्यावेळेस बघा इथे नंदिनी तिच्या हातामध्ये GPS ट्रॅकर असलेलं वॉच जे आहे ते घालते आणि त्यामुळं खरं जुई ही खूप खुश होते. आता प्रेक्षकांनो जीवा म्हणतो की जुईला म्हणतो की भीती नाही वाटत आहे ना. मग त्यावेळेस जुई म्हणते भीती म्हणजे काय असतं. यावेळेस नंदिनी जुईला जवळ घेते आणि म्हणते की हे बघ हे खूप रिस्की आहे पण मी तुला नक्की वाचवेन. असं म्हटल्यानंतर इथे जुई म्हणते की मला माहिती आहे ग तू मला वाचवणारच, त्या दिवशी वसू आत्यापासून कसं वाचवलंस अगदी तसंच वाचवणार. आणि तुला एक सांगू का, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नको, कारण आमच्या गावाकडं पण असा ना टोमणे मारणाऱ्या बायका खूप असतात. असं म्हटल्यानंतर बघा जे रेखाताईचे मिस्टर आहेत ते म्हणतात की आता निघायला हो. असं म्हटल्यानंतर बघा नंदिनी खूप हळवी होते आणि तिला जवळ घेते. आणि त्यावेळेस बघा जीवा म्हणतो की काळजी घ्या, बेस्ट ऑफ लक असं करून त्यांना वाटे लावतात. आणि ते गेल्यानंतर बघा नंदिनी म्हणते की आपण तिला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या पायात काळा धागा बांधला, पण खरंच आपणच तिला दृष्ट लावतोय का, आपणच दृष्ट लागण्यासारखं काहीतरी करतोय का. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये खरंच खूप मजा येणार आहे, कारण काव्यानं या रम्याला वटणीवर आणायची जणू काही जिम्मेदारीच घेतली आहे. तर प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.